सांगलीत खासदार विशालदादा पाटील यांच्या पुढाकाराने महावितरण सीएमडी यांची भेट. पीएम सूर्यघर योजनेतील कॅपिंग प्रश्नावर सकारात्मक निर्णय. राज्यात छतावरील सौर प्रकल्पांना मागील 12 महिन्यांच्या वीज वापरावर आधारित मर्यादा लावल्यामुळे अनेक ग्राहक आणि सौर उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब खासदार पाटील यांनी बैठकीत मांडली. विशेषतः नवीन घर बांधणी, भविष्यातील वीज वापरवाढ, इलेक्ट्रिक वाहन, एसी इत्यादी, नेट मीटरिंगमधील विलंब या मुद्द्यांवर प्रतिनिधी मंडळाने सविस्तर निवेदन सादर केले. प्रतिनिधी मंडळाने काल सादर केलेल्या निवेदनानुसार सौर प्रणाली मंजूर भारापर्यंत देण्याची सुविधा महावितरणच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती बैठकीत देण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांना त्यांच्या मंजूर भारानुसार सौर क्षमतेची तांत्रिक मंजुरी मिळणार असून पूर्वीच्या कॅपिंग संदर्भातील अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीनंतर महावितरणाचे सीएमडी लोकेश चंद्र यांनी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत प्रलंबित सर्व प्रकरणांची 100% अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून पात्र ग्राहकांना अनावश्यक अडथळे येणार नाहीत, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. खासदार विशालदादा पाटील यांनी सांगितलं आहे की सौर ऊर्जा ही केवळ वीज बचतीचे साधन नसून पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व पात्र ग्राहकांना पीएम सूर्यघर योजनेचा पूर्ण लाभ मिळावा, यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत. या बैठकीमुळे सौर उद्योग आणि ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच संबंधित प्रकरणांवर कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.